आर्कोलॉजीवाले आले होते आमच्याकडे परवा. म्हणले आम्हाला जरा रिसर्च करायचं आहे तुमच्या बिल्डिंगवर. दामले आजोबा म्हणले मी मदत करतो. दिवाळीसाठी सगळं घर स्वच्छ करून घेतलं म्हाताऱ्याने. आणि काय झालं ना, माझं शनिवारात जे घर आहे ते खूप वर 6व्या मजल्यावरती आहे. आणि त्यात आमच्याकडे लिफ्ट अजून आलीच नाही. आमचा दूधवाला खाल्लंच पिशव्या टाकतो यार. काल म्हणलं आज लेफ्ट आर्म राऊंड. असला 140ने बीमर आलाय ना काल त्याचा, शर्मा काकांच्या तोंडावर बसला. बंगाली मिठाई मी लाईव्ह होताना बघितली. पेपरवाल्याचंही तसंच, त्यांनी सुरनळी करून टाकलेला पेपर आलाच नाही आमच्यापर्यंत कधी. लेफ्ट आर्म चायनामन. डायरेक्ट बातमीच आली कुलकर्णी आजी गेल्याची. पण आमचा गॅसवाला चांगला आहे, तो आदनं वर येत असतो, कधी कधी मुक्कामी असतो. बेकार दम लागतो ना. जग हे बंदिशाला गाणं लावतो मोबाईलमध्ये. आणि तो आल्यावर चांगलं काय ना, तो पैसे नाही, तो पाणी मागतो. एकदा तर म्हणलं साहेब ते पाणी राहू द्या, तो गॅसच लावा मला. चारधामवाले सुद्धा आमच्याकडेच येतात प्रॅक्टिसला. टाचेतनं मांडीत आणि मांडीतनं जेव्हा कमरेत कळ येते कमरेत, तेव्हा ते घरी जातात. गोकीलाजींनी 3ऱ्या मजल्यावर लिंबू पाणी आणि ताकाचा स्टॉल सुद्धा सुरू केला. फक्त त्यांच्याकडनं कोणी काही घेत नाही, कारण का त्यांचं बोलणं आंबट आहे. त्यांना एक नातू आहे 5 वर्षाचा, त्याला कराटेला घातलंय त्यांनी. काही मुलं जन्मालाच घातली नाही पाहिजेत.